हे बघा आपल्या रूमच्या समोर बागा बीच आहे. तुम्हाला रूम जवळून दाखवतो आणि त्या ठिकाणी जाऊन पण आपण एक्सप्लोअर करूया. हा बघा समोरच आहे, हा बागा बीच आहे आणि बागा बीचच्याच पुढे कलंगूट बीच आहे. आपण तिकडे पण जाणार आहोत. हे दोन बीच फेमस आहेत गोव्यामधले, ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. हॅलो गाईज, वेलकम आपल्या यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत करतो. आणि आज आपला गोव्यामध्ये तिसरा दिवस आहे आणि आपण जाणार आहोत बागा बीच. आपण जिथे रूम्स घेतलेले आहेत त्याच्यासमोर हा बागा बीच आहे. आपण तिकडे जाणार आहोत. बागा बीचच्या पुढचा कलंगूट बीच आहे आणि तिकडे आपण एक्सप्लोअर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. आपल्याला आता इकडून राईड मारायची आहे आणि इथे बघा सगळे कुठे पण फिरायला गेले तरी बोर्ड लावलेले असतात. एवढं काय इझी आहे गोवा फिरायला. लेफ्ट बाजूला पार्किंग एरिया आहे आणि इकडे पण पार्किंग आहे. रात्रीच्या 50 रुपये चार्ज घेतात पार्किंगचे, पण आता या टायमाला किती घेतात माहिती नाही, बघूया. पार्किंग आहे इकडे टू व्हीलरची, 50 रुपये घेतात. हा इकडे पब आहे आणि रात्रीच्या फुल गर्दी राहते इथे. आता आपण बागा बीचवरून कलंगूट बीचला जाणार आहोत. भेटूया तिकडे कलंगूट बीचला.
मारायच्या म्हणजे पूर्ण राऊंड फिरून जायला लागेल. इकडे कलंगूटचं बस स्टॉप आहे लेफ्टला आणि आपल्याला राईटला जायचं. राईटला कलंगूट बीच आहे. आणि या इथूनच एअरपोर्टला जायला तुम्हाला बस भेटेल. AC बस असते. 2 वर्ष अगोदर 150 रुपये होतं. पार्किंग फ्री आहे. कुठे पण तुम्ही गाडी लावू शकता. आणि आता आपण बीचवर जाऊया, बघूया. हा आहे कलंगूट बीच आणि दुपारी भरपूर गर्दी असते इकडे. हाती बघा भरपूर आहे इकडे. मित्रांनो इकडे आता DJ चालू झालेला आहे ना. रात्रीच्या इकडे नजारा एकदम जबरदस्त असतो.